श्री स्वामी समर्थ. बाळा, भविष्याची चिंता सोडा. येणारा काळ तुमच्या नियंत्रणात नाही. भविष्यातील योजना आणि चिंता तुमच्या आजचा आनंद हिरावून घेतात. विश्वास ठेवा, जे होईल ते चांगलेच होईल. स्वतःचा मार्ग स्वतः निवडा. नेहमी गर्दीसोबत चाललात तर तुम्ही त्या गर्दीचाच एक हिस्सा बनून राहाल. जर स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर तुमची वाट वेगळी असायला हवी. असे काहीतरी करा की जग पाहतच राहील. होय, कधी कोणाकडे प्रेम मागू नका, कारण प्रेम ही मागण्याची गोष्ट नाही. जो तुमच्यावर प्रेम करतो तो न मागताही सर्व काही देईल. जर तुम्हाला प्रेम मागावे लागत असेल तर त्याचा अर्थ असा की तिथे प्रेम उरलेलंच नाही आणि या नात्यातून बाहेर पडणंच योग्य आहे. आनंदी राहायचं असेल, खुश राहायचं असेल तर एकटं जगायला शिका. माणसं खूप विचित्र असतात. स्वतःची चुकीचे असूनही माफी मागत नाहीत. उलट तुम्हाला चुकीचे सिद्ध करण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावतात. म्हणूनच कोणापुढेही झुकू नका, कोणापुढेही नमू नका. रागात बोललेला एक कठोर शब्द सुद्धा विषारी असतो. तो तुमच्या हजारो चांगल्या गोष्टी एका क्षणात नष्ट करत असतो. आयुष्य तर त्याच वेळी बदलतं जेव्हा ती माणसं बदलतात जी कधी आपलं आयुष्य असतात. त्याच्याशी मैत्री झाली तेव्हा समजतं की स्वतःपेक्षा जास्त मला दुसरं कोणीच ओळखलं नाही. म्हणून कोणाच्याही अपेक्षेवर नाही तर स्वतःच्या जिद्दीवर जगा. हाव, भीती कोणालाही गद्दार बनवते. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जिथे संघर्ष नसतो तिथे यश सुद्धा नसतं आणि जिथे संघर्ष असतो तिथे यश हमखास प्राप्त होत असतं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाळा, ज्यांच्या कृतीच हलक्या दर्जाच्या आहेत त्यांचा कसला मान ठेवायचा. कोणालाही आपलं दुःख सांगू नका, कारण लोक समोर ऐकून घेतात आणि पाठीमागे ती चेष्टा करतात. होय, भाऊ भावाचं नातं देवाने संकट वाटून घेण्यासाठी बनवलं, पण दुर्दैव असं की आज ते फक्त संपत्ती वाटण्यापुरतंच मर्यादित राहिलं आहे. जर लोक तुम्हाला खाली पाडत असतील तर याचा अर्थ तुम्ही त्यांच्यापेक्षा वर आहात. पैसा एकच भाषा बोलतो. जर तू आज मला वाचवलंस तर उद्या मी तुला वाचवेन. पैसा म्हणतो मी तुझ्यासोबत वर येणार नाही, पण जोपर्यंत मी तुझ्याकडे आहे तोपर्यंत तुला खूप वर घेऊन जाईल. त्यासाठी पैशाची किंमत करा, कदर करा. वाईट वेळ निघून जाते पण चांगल्या चांगल्यांचे खरे रूप दाखवून. ज्याच्यामध्ये हिंमत नाही तो जगातील सर्वात गरीब माणूस. प्रत्येक मित्राला आपलं गुपित सांगत बसू नका, कारण मित्राचेही काही मित्र असतात. म्हणूनच या जगात कोणावरही विश्वास ठेवू नका. जवळच्या माणसांनी परक्यांशी हात मिळवणी करताना सुद्धा खूप पाहिलेलं आहे. ज्याने माणसांना बदलताना पाहिलं तो कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकतो. आपल्या गोष्टी आपल्या हृदयापर्यंतच मर्यादित ठेवायच्या. आयुष्य जगायचं असेल तर त्रास होणारच, कारण मेल्यावर तर जळल्याचीही जाणीव होत नाही. म्हणूनच आयुष्यात संकटे आली म्हणून हार मानायचं नाही, खचून जायचं नाही. ज्याला एकट्यात शांत रडून होतं आणि आपलं दुःख लपवणं जमतं तो माणूस आजच्या जगात सर्वात शक्तिशाली आहे. कोण पात्र आहे कोण अपात्र हे फक्त वेळच ठरवते. आयुष्यात अशी व्यक्ती हवी जी आपल्या चुकांवर समजून घेईल आणि सोडून जाणार नाही. माणसांकडून अपेक्षा ठेवल्या की तक्रारी देवाकडे करता. म्हणूनच आपल्या आयुष्याचे 3 नियम बनवा. ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याची माफी नक्की मागा.
जो तुमच्यावर प्रेम करतो त्याला कधीच सोडू नका. जो तुमच्यावर विश्वास ठेवतो तो त्याच्यापासून काहीही लपवू नका. ह्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर नक्कीच तुम्हाला समाधान आनंद प्राप्त होईल. सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझंच बाळ आहे असे टाईप करा आणि हा भक्तिमय चॅनल आपल्या प्रियजनांना आपल्या प्रिय मित्राला तुम्ही शेअर करा. ज्या माणसाला खरं बोलण्याची सवय असते लोक त्यालाच सर्वात जास्त चुकीचं समजतात. लोक जर बदलली असती तर बदलू द्या. वेळ चांगली आली की सगळे मागे येतात. अशा लोकांपासून नेहमी दूर राहा ज्यांच्या हृदयातही मेंदू असतो. कारण या जगात बरीच अशी लोक आहेत. लोक नाती निभावताना खूप लवकर थकतात. प्रत्येकाला आपलं मानणं तुम्ही सोडून द्या. नेहमीच तुम्ही सुखी समाधानी राहाल. होय, वेळेला सुद्धा वेळ द्या. वेळ नक्कीच चांगली येईल. तुम्ही अशा व्यक्तीवर प्रेम केलं ज्याला कोणाचा आदर करणं माहीत नाही तर ती व्यक्ती तुमच्या स्वाभिमानासोबत तुमच्या भावनांचाही चुराडा करेल. कारण काही लोक आयुष्यात असतात, काही लोक आयुष्यात काही स्वतःच्या फायद्यासाठी असतात. म्हणूनच आपल्याला समजूतदार बनायचं आहे आणि अशा लोकांना आयुष्यातून काढायचं आहे. मृत्यूच्या मिठीतच खरी विश्रांती. आयुष्य तर एका खोट्या कराराचं नाव आहे. जितकं होईल तितकं शांत राहणं चांगलं. कारण माणूस सर्वात जास्त पाप आपल्या जिभेमुळे करतो. दुःख कमी होत नाही, फक्त ते सहन करण्याची सवय होतं. जेव्हा माणसं नवीन मिळतात तेव्हा जुन्यांना विसरलं जातं आणि हेच कलियुग आहे. म्हणूनच आपल्या आयुष्यातील अनमोल नात्यांना तुम्ही जपा आणि आयुष्य खूप सुंदर आहे. नेहमी आनंदी राहा. हे विचार करा की जगात आपल्यापेक्षा दुःख खूप लोक आहेत, खूप त्रस्त आहेत. ही वेळ निघून जाणार आहे. वाईट असेल तर संयम ठेवा, चांगली असेल तर देवाचे आभार माना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा. जर तुम्हाला स्वतःचं महत्त्व सांगावं लागत असेल तर समजून जा की तुमची काहीच किंमत उरली नाही. उत्तम काळ कधीच येणार नाही. काळेला उत्तम बनवावं लागतं. जर तुम्ही स्वतःकडून हरला नाहीत तर विजय तुमचाच आहे. कारण जो भगवंताकडे एक पाऊल चालतो त्याच्या दिशेने भगवंत 100 पावले चालून येतो. आणि साक्षात या ब्रह्मांडाची शक्ती आपल्या पाठीशी असेल तर अपयश आपल्याला येणारच नाही. फक्त आपला आणि आपल्या देवावर आपला विश्वास असायला हवा. हा विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची घंटी दाबा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये राजाधिराज योगीराज असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन आपल्या प्रियजनांना शेअर करा. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत. श्री स्वामी समर्थ.